मित्रांनो, यवतमाळ नगरपालिकेच्या अंतर्गत टीबी क्वार्टर, जे यवतमाळ शहरामधलं अत्यंत फेमस क्वार्टर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही नागरिक त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. बरोबर बरोबर. काय प्रश्न आहे नेमका? आम्ही गेल्या 50 वर्षापासून तिथे राहत आहोत सर. आम्ही काही 50 वर्षापासून आमच्या घरचे लोक होते. आता आमचे दीर सर्व्हिसवर आहे, आमचे सासरे सर्व्हिसवर होते, आता आमचे दीर आहे, घरचे लोक आहे. पण आम्हाला काही गेल्या 8 दिवसाच्या आधी नोटीस देण्यामध्ये आली आणि असं म्हटलं की तुम्ही 8 दिवसामध्ये हे क्वार्टर खाली करून जावे. तर जावे तर कुठे जावे? आता आमचे लहान लहान मुलं आहे, शाळेमध्ये जाणार आहे. त्यांची ऍडमिशन नाही होणार. आता कुठे होणार आहे? मधामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असते, प्रत्येक जागी लाईनीचा प्रॉब्लेम असते. आम्ही जावे कुठे? एवढे लोक आमची जे 25 ते 30 कुटुंब आहे त्यांच्यासाठी तुम्ही राहण्याची व्यवस्था कुठे नाही कुठे करून द्यावे. आणि आम्हाला त्याच जागी एका साईडला ते तुम्ही बाकीचे बांधकाम करत असाल तर करू शकता, पण आम्हाला एका साईडला तिथे तुम्ही जागा द्यावे. काय विषय आहे नेमका? नेमका यही विषय है कि वहाँ पर हमेशा वैसा नोटिस दे देते हमको। साल में 6 महीने में एक नोटिस आ जाता। वर्षातून 2 वेळा? हाँ, वर्षातून 2 वेळा ते नोटिस येते। फिर हम लोगों को बोलते चले जाओ करके यहाँ से। फिर ये जो है बुजुर्ग लोग, इनको होती तकलीफ। ये सारे बुजुर्ग है, बरोबर। और हम 50 साल से रह रहे हैं यहाँ पर। 40 से 50 पीढ़ी से पीढ़ी है, दर पीढ़ी से पीढ़ी। हाँ, पप्पा दादा काका ऐसे पीढ़ी है सब पूरी हमारी। अच्छा। फिर हम कहाँ पर जाएंगे? बरोबर। हमेशा हमेशा काय नेमक्या समस्या आहेत तुमच्या? गेल्या मैं तो बहुत काय नेमक्या अडचणी आहेत आजी? आणि गेल्या पिढ्यानपासून आपण त्या टीपी क्वार्टर मध्ये राहतात। हमेशा हमको नोटिस आ जाती, 4 दिन में खाली करो, 8 दिन में खाली करो, तो कहाँ जाएंगे हम इतने लोग लेके? कहीं ना कहीं हमको जगह दो, तुम्हारा तोड़ फोड़ करो, कुछ भी करो, लेकिन हमारे लिए व्यवस्था करके दे। यवतमाळ नगर परिषद मध्ये मतदान करत असताना आपण कुठल्या पक्षाला मतदान केलं होतं असं काही? बीजेपी को डालते ना सब, बीजेपी को डालते हैं, कांग्रेस को डालते हैं। अच्छा अच्छा। डाले तो बीजेपी को ही ना वोट हमने। अभी कहा गए सब बीजेपी वाले, अभी आओ ना हमको रुकाने के लिए कि हमारे ऊपर इतना अत्याचार हो रहा है। 8 दिन में आके तुम सामान निकालो बाहर घर। भारतीय जनता पार्टी तर नेहमी म्हणते की आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करतो वगैरे। तुम्ही खोटं बोलता बरं का, लक्षात घ्या। भारतीय जनता पार्टी कायम लोकांच्या कल्याणासाठी काम करते। कमल को मोठे हो तिकडे देशाचे पंतप्रधान तर म्हणतात की हम तो लोगों के लिए काम कर रहे। झाला मोदी साहेबांमुळे झाला, कारण आज नीटचा परीक्षा फुटली त्याचं बी एक ते वेगळं आहे। पण आज हे एवढ्या वर्षाचे हे तर राहत आहे, मी तर सध्या राहत आहे काही दिवसांमध्ये, पण हे जेवढ्या वर्षाचे 50-60 वर्षापासून राहत आहे, हे राहत आहे, हे काकू राहत आहे, पण हे वेळेवर जातील कुठे? जर तुम्ही मसान खाली करा तर। पण हे तुमचं चुकीचं बरं का, देश मोदींमुळे भिकारी झाला हे शब्द तुमचा योग्य नाही। कारण की त्याने सर्व सरकारी होते ते त्याने प्रायव्हेट करून टाकले। आज आमची लेकरं नाही शिकू शकत सर, आमची ऐपतच नाही आहे। एवढी महागाई, बरं ते नीटचं जाऊ द्या, पण आमची एवढी महागाई वाढली की आमची लेकरं प्रायव्हेट मध्ये नाही शिकू शकत सर। आम्हाला प्रायव्हेट मधून काढून आम्ही सरकारी मध्ये टाकले आमचे लेकरं। आज अनेक लोक जॉबवर लागत होते, आज का नाही कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक आहे ना नोकरीवर घेते। सब बेचो नौकरीवर फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेते लोक आजकाल। बेचो वाला ही काम हो गया, सरकारी हर चीज बेचो, नगर परिषद की हर चीज बेचो, सब बेचो। म्हणजे तुमचं म्हणणं आहे भाजपनं सगळं काही बेच दिए, सब बिक रहा है। अरे हमारे घर के संचार बिक रहे ना, सभी तरफ सरकारी सगळं प्रायव्हेट केलं, सब प्रायव्हेट हो गया। आज आमची मुलं 5वी 7वी 10वी जर शिकले असते ना त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागत होता, पण आज आमच्या मुलांना फक्त ना कॉन्ट्रॅक्ट बेसवर घ्या म्हणते फक्त। एवढा अत्याचार करताय आता। बीबी हॉस्पिटल के सामने की जो दुकानें हैं बेचारों के, उनकी भी उठा दिए हमारे सामने के। और गरीब लोग थे उनका भी उठा दिए। फिर उनका उठाते उठाते एरिया में भी आ गए, तुम भी उड़ जाओ, सभी उड़ जाएंगे। फिर वो कहाँ फिर पेट भरेंगे, और हमारे बच्चे कहाँ पढ़ेंगे? हमारे बच्चे कहाँ जाएंगे? बरसात के बच्चे बारिश का दिन में 4 दिन में कुछ होता का कहाँ जाएंगे? 8 दिवसाचा नोटीस दिला, 8 दिवसात नाही होऊ शकत ना। 8 दिवसात कसं काय जाणार आहे सर? हे तेवढ्या वर्षापासून राहत आहे, नाही होऊ शकत 8 दिवसात। 8 दिवसाचा नोटीस दिला, 8 दिवसातही नाही जात, 8 महिन्यातही नाही जाणार आहे, 8 वर्षातही नाही जाणार आहे। बाकी जिल्हास्तरीय जसं तुम्ही लोकांच्या नावावर क्वार्टर केले आहे ना, तसे आमच्या नावावर करून द्या आता सरळ सरळ। बरोबर। हा